नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पेपर वनचे एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहतोय, म्हणजे संभाव्य प्रश्न जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि ते कोणते टॉपिक्स आहे किंवा मग प्रश्न कसे विचारले जातात ते आपण सगळं बघणार आहोत, त्यांचा अभ्यास करणार आहोत. आज त्याचा पार्ट 10वा आहे आणि या आधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. चला तर मग अभ्यास करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर मध्ये 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, 15 वर्षाची पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ते 2,600 रुपये असणार आहे. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर 2 आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. आपल्याला आता नंबर सिरीजचा प्रश्न विचारलेला आहे. मॅथ्समध्ये जे आहे ते आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ही स्ट्रॅटेजी ठेवा. मॅथ्स, रिझनिंग आणि DI. ओके, तेव्हा जाऊन तुमचं पेपर मध्ये मार्क्स आपोआप वाढतील आहे. त्यानंतर युनिट 9 रिसर्च ॲप्टिट्यूड हे सगळं महत्त्वाचे आहेत. लॉजिकल रिझनिंग 6 युनिट हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. ओके, BCEG BCEG असं दिलेलं आहे आणि नेक्स्ट काय असणार आहे ते आपल्याला माहिती आहे. 2, 3, 5 आणि काय दिलेलं आहे, जीचं काय असणार आहे, 7. ओके, तर यांनी काय केलं आहे, एक प्राईम सिरीज चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, 2 जो आहे तो फॉर्मल एक ठेवलेला आहे, पण त्यानंतर +1, +2, +2 असं करत ते जात आहे. त्यामुळे असा पॅटर्न धरल्यास आपल्याला इथे 11वा जो आहे तो नंबर करता येईल. म्हणजे आय जे आहे ते 11 नंबरचं आहे, त्यामुळे आपलं उत्तर बी असू शकते. ओके, अ, 11वा नंबर नाही, के 11वा येईल ना, आय तर 9 येईल. ओके, तर एकंदरीत जर का आपण प्राईम नंबरची सिरीज पाहिली, तर 2 पद्धतीचे एक इथे येऊ शकते. प्राईम नंबर कोणते आहे? 2, 3, 5, 7, 11, 13. ओके, तर बघा, प्राईम नंबरची सिरीज पाहिली तर आपलं उत्तर काय असणार आहे? के असणार आहे. ठीक आहे. BCFC जर का 2 हे आपण नॉमिनल ठेवून याचं +1, +2 आहे ना, हे 3, 5, 7 आणि असं बघितलं तर 11 हा प्राईम नंबर के येऊ शकते. ओके, त्यानंतर आता इथे +1 आहे, +1 आहे. इथे पण आता +1 केलं तर आपल्याला इथे 9 येणार. ओके, 2 शक्यता आहे. जर का ऑप्शनमध्ये यामध्ये दोन्ही शक्यता येते. क्वेश्चन्स थोडा त्यांनी वेगळं द्यायला हवं होतं. ओके, तर अशा पद्धतीने आहे. प्राईम सीरीज म्हटलं तर ऑप्शन के आणि +1 ची सीरीज म्हटलं, +2 ची सीरीज म्हटलं तर आय. पण इथे कसं आहे, बी आणि सी यामध्ये फक्त +1 चा होत आहे पॅटर्न आणि इथे 2-2 चा पॅटर्न येतोय. त्यामुळे पण ते कदाचित मला असं वाटतं प्राईम नंबरचं जे आहे ते आपलं उत्तर बरोबर असणार आहे, के. ओके, एका मुलाकडे बोट दाखवत सरस म्हणाला, त्याच्या वडिलांच्या पत्नीचा भाऊ हा माझ्या बहिणीच्या वडिलांचा एकमेव भाऊ आहे. त्या मुलाचे सरसशी काय नाते आहे? पॉइंटिंग टू अ बॉय, सरस सेड हिज फादर्स वाईफ ब्रदर. हिज फादर्स wife's brother is the only brother of my sister's father. It's the only brother of my sister's father. What is the relationship of that boy to Saras? काय असणार आहे? माझ्या बहिणीच्या वडिलांचा एकमेव भाऊ म्हणजे माझा काका आणि त्या मुलाचे वडील माझे काका, म्हणून तो मुलगा कोण होईल? माझा चुलत भाऊ होईल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये 5,000 प्लस प्रश्नांचा संच आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये हे अवेलेबल आहे. Amazon वरून तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. यामध्ये बघा,
फुल लेंथ मॉक टेस्ट आहे, PYQ क्वेश्चन पेपर आहे, युनिट वाईज मॉक टेस्ट आहे. आजच ऑर्डर करा. सोबतच आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट वाणिज्य कॉमर्ससाठी सुद्धा 25 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक आहे. 2500 प्लस प्रश्नाचा संच इथे आहे, ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. चला, एका व्यक्तीने एक स्टोव 423 रुपयांना विकला आणि त्याला 6% तोटा झाला. 8% नफा मिळवण्यासाठी तो स्टोव किती किमतीला विकावा लागेल? ठीक आहे. तर इथे 8 नाही, इथे 5% आहे. ओके, इथे 5% आहे. चला सॉल्व्ह करू. 6%चा तोटा म्हणजे किती? 100 - 6 म्हणजे 94%. ओके, आणि 94%चं काय प्राइस आहे? 423 आहे. तर आपल्याला आता 100% काढायचं आहे. तर 100% आपण कसं काढतो? 423 गुणिला 100 डिवायडेड बाय 94. ठीक आहे. तर सीपी किती निघाली आपली? 450 रुपयाला ते कॉस्ट प्राइस त्याची निघालेली आहे. त्यानंतर आपल्याला 5%ची नफ्याची विक्री करायची आहे. तर 5% म्हणजे 105% आहे ना. 105% आपल्याला 450 काढायचं आहे. 105 गुणिला 450 डिवाइड बाय 100 म्हणजे 472.50%. ओके, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. ओके, आता जर का यानुसार जर का आपण 8%चं पण काढलं तर 108 गुणिला 450 जे आहे ना, डिवाइड बाय 100, तर आपलं सरळ उत्तर 486 पण येते आहे. ओके, तुम्ही दोन्ही पद्धतीने ते अभ्यास करू शकता. आपलं ऑप्शन आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे 5%नुसार. त्यानंतर सिमरनने 56,000 रुपयाचे पाळीव प्राण्यांचे खाद्य खरेदी केले. त्यानंतर तिने त्यापैकी 1/3 भाग विकला आणि त्यात तिला 40%चा तोटा झाला. तर हा तोटा भरून काढण्यासाठी उर्वरित साठ्यावर तिला किती नफा मिळवणे आवश्यक आहे? सिमरन परचेस पेट फूड वर्थ 56,000. शी देन सोल्ड 1/3 ऑफ इट अँड incurred a 40% loss on that portion. To recover this loss, what profit percentage must she earn on the remaining stock? तर आता 2/3. 56 ते 1/3 ऑफ इट अँड इन्क्लूड, हा, 1/3 भाग विकला तर तिला 40%चा लॉस झाला. ओके, तर आपल्याला टू रिकवर लॉस आपल्याला किती अर्न करावी लागेल आहे? 1 - 1/3 म्हणजे काय? 2/3 स्टॉक. तर 1/3 गुणिला 56,000 म्हणजे 56,000 डिवाइड बाय 3. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 40% ते काढायचं आहे. 40% आपण अशा पद्धतीने लिहितोय, 56,000/3. 2/5 गुणिला 56,000/3 म्हणजे किती असणार आहे? 22,400/3. ओके, ही अमाऊंट आपण काय केली आहे? लॉस केलेली आहे. एक मिनिट, आपण एकदा परत बघूया. सिमरनने काय केलं? 56,000 रुपयांचे पाळीव प्राण्यांचे खाद्य खरेदी केले आणि त्यानंतर तिने 1/3 भाग विकला. तर तिला 40%चा तोटा झाला. ओके, येस. 1/3 गुणिला 56,000 म्हणजे किती होतात? 18,666. 40%चा तोटा झाला म्हणजे 40% आपण काढूया कोणाचे? 18,666. ते किती होतात? 7,466. ठीक आहे. त्यानंतर उरलेल्या मालांची विक्री आपण पाहू. 2/3 गुणिला 56,000 ते होतात 37,333. आता आपल्याला याचा नफा पर्सेंट काढायचा आहे. तर ते किती असणार आहे? 7,600 डिवायडेड बाय 7,466 डिवाइड बाय 37,333 गुणिला 100 म्हणजे काय? 20% असणार आहे. ओके, तर आपण एक सरळ ट्रिक पण इथे करू शकतो की 40%चा काय होतं? तोटा होत आहे. कशावर? 1/3 वर. 1/3 डिवाइड बाय 2/3 म्हणजे 40 इंटू 1/2 म्हणजे 20%. हे आपण सरळ एक ट्रिक म्हणू शकतो याला. ओके, तर मग आपलं काय उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. इथे बी उत्तर आहे. ओके, सी नाही आहे, बी उत्तर आहे. त्यानंतर मिसिंग नंबर आपल्याला दिलेला आहे 25, 52, 27, 29, 92. तर इथे काय आहे? मिसिंग नंबर आपल्याला शोधायचा आहे. चला, काय असणार आहे मिसिंग नंबर?
25चं 52 केलं, उलटं केलं 27चं काय होईल मग 72 होईल है ना. सोपं होता हा प्रश्न. आपला ऑप्शन आहे ऑप्शन ए. त्यानंतर द कॉन्सेप्ट ऑफ द फोर पिलर्स ऑफ एज्युकेशन वॉज पर्पज बाय. तर कॉन्सेप्ट जो आहे फोर पिलरचा तो कोणी पर्पज केला ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ते कोणी केलेलं आहे, ते केलेलं आहे युनेस्कोनी. लर्निंग टू नो कोणकोणते आहे मग इथे लिहून देते मी. लर्निंग टू नो, लर्निंग टू डू, लर्निंग टू लाईव्ह टुगेदर, लर्निंग टू बी, हे चार स्तंभ आहे युनेस्कोचे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? विच ऑफ द फॉलोइंग डे इज सेलिब्रेटेड ॲज अ नॅशनल एज्युकेशन डे? सप्टेंबर 5, ऑक्टोबर 2, नोव्हेंबर 11, नोव्हेंबर 14. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सप्टेंबर 5 असणार आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आपण शिक्षण दिन साजरा करतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दूरदृष्टी पत्रकानुसार उच्च शिक्षण अभ्यासक्रमामधील सामाजिक शास्त्रे, मानविकी, व्यवस्थापन आणि कला या विषयासाठी परिकल्पित केलेली लक्षित कर्मचारी संख्या या खालीलप्रमाणे आहे. अकॉर्डिंग टू द व्हिजन डॉक्युमेंट ऑफ द 12th 5-year plan, the targeted staff strength in terms of teacher-student ratio invested for a subject such as social science, humanities, management and arts in a higher education courses as follow. तर त्याच्यानुसार काय गुणवत्ता दिलेली आहे ते विचारलेलं आहे. तर एका शिक्षकामागे 15 विद्यार्थी हे लक्ष दिलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर मूल्य शिक्षण प्रदान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? व्हॉट इज द बेस्ट वे टू इम्पार्ट व्हॅल्यू एज्युकेशन? युनिट 1चा प्रश्न आहे या टीचिंग ऍप्टिट्यूडचा. डिस्कशन ऑन क्लासिकल टेक्स्ट, लेक्चर, डिस्कोर्सेस ऑन व्हॅल्यूज, सेमिनार्स, व्हॅल्यू बेस्ड ऑन गायडन्स. शास्त्रीय ग्रंथावर चर्चा, मूल्य व्याख्यान, विषयावर चर्चासत्रे की आधारित मार्गदर्शन. काय असणार आहे? तर मूल्य शिक्षण प्रदान करण्याचा सर्वोत्तम मार्ग जो आहे तो मूल्यांवर आधारित मार्गदर्शन करणे, रिफ्लेक्शन सेशन घेणे, चिंतन सत्रे घेणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला फेब्रुवारी 2017 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट केंद्रीय विद्यापीठाचा अभ्यागत पुरस्कार मिळालेला आहे? विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटी रिसीव द व्हिजिटर्स अवॉर्ड फॉर द बेस्ट सेंट्रल युनिव्हर्सिटी इन इंडिया फेब्रुवारी 2027? जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, बनारस हिंदू, तेजपूर की हैदराबाद? तेव्हा तेजपूर या विद्यापीठाला हे मान मिळाला होता. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. HTML चा वापर काय तयार करण्यासाठी केला जातो? व्हॉट इज HTML यूज टू क्रिएट? मशीन लँग्वेज प्रोग्राम, हाय लँग्वेज प्रोग्राम, वेब पेज की वेब सर्व्हर? तर HTML चा वापर हा वेब पृष्ठ म्हणजे वेब पेज तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. राज्यसभेतील किती सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात? हाऊ मेनी मेंबर्स ऑफ अ राज्यसभा आर नॉमिनेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया? 10, 12, 15, 18? तर राज्यसभेमध्ये जे आहे ते 12 नॉमिनेट केले जातात, 12 सदस्य. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा क्षेत्रातील 12 सदस्य ते असतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर उच्चस्तरीय प्रोग्रामिंग भाषा खालीलपैकी कशाचा वापर करून यंत्र भाषेत म्हणजे मशीन लँग्वेजमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते? अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज कॅन बी कन्व्हर्टेड इंटू मशीन लँग्वेज युझिंग विच ऑफ द फॉलोइंग? ऑरेकल, कॉम्पिलर, मॅटलब, असेंबलर? काय असणार आहे? युनिट 8चा प्रश्न आहे हा ICTचा. काय उत्तर असणार आहे याचं? याचं उत्तर आहे कंपायलर. कंपायलर संपूर्ण प्रोग्राम एकाच वेळी मशीन भाषेत रूपांतरित करतो आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर संगणक जोडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये इरनेटचा वापर केला जातो? इन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन इज इरनेट यूज फॉर अ कम्प्युटर नेटवर्क? तर इरनेट जे आहे ते IISC, IITs आणि नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या सगळ्यांसाठीच केला जातो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. त्यानंतर TKDL म्हणजे याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. याआधी मी फुल फॉर्मचा व्हिडिओ घेतलेला होता, तो सुद्धा तुम्ही बघा. काय असणार आहे? ट्रेडिशनल नॅक डिजिटल लायब्ररी, ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, ट्रान्सफर नॉलेज डेस्कटॉप लिटरेचर की ट्रान्सफर नॉलेज डिजिटल लायब्ररी? TKDL काय असणार आहे? तर ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर नागोया प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? व्हॉट इज अ नागोया प्रोटोकॉल रिलेटेड टू? क्लायमेट चेंज, ओझोन डिप्लेशन की हॅझार्डियस वेस्ट की बायोडायव्हर्सिटी? नागोया प्रोटोकॉल जो आहे तो एकंदरीत जेनेटिक रिसोर्सेस अंडर फेअर इक्विटेबल शेअरिंग जे आहे त्याचं रायझिंग फ्रॉम देअर युटिलायझेशन, ABS असं म्हणतात. 29 ऑक्टोबर 2010ला ते झालं होतं नागोया जपानला आणि याची अंमलबजावणी झाली होती 2014ला. आजचा कन्व्हेन्शन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी जो आहे तो पूरक करार आहे. बायोडायव्हर्सिटीच्या रिलेटेड ते असणार आहे. ओके, जैवविविधता.
जैवविविधतेचा शाश्वत वापर करणे असं त्यांचं आहे. एबीएस म्हणजे ऍक्सेस आणि बेनिफिट शेअरिंग असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. जैवविस्तारात कशामध्ये वाढ होते? व्हॉट इन्क्रीज इन द बायोमॅग्निफिकेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोल्युटंट इन ऑर्गॅनिझम, नंबर ऑफ स्पेसीज, साईज ऑफ ऑर्गॅनिझम, बायोमास. तर जैवविस्तारामध्ये बायोमासचं जे आहे ना ते होते आहे वाढ, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. खालीलपैकी मिथेनचा स्रोत कोणता आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोर्स ऑफ मिथेन? पाणथळ जागा, फोम उद्योग, थर्मल पॉवर प्लांट की सिमेंट उद्योग? तर मिथेनचा स्रोत जो आहे तो आहे ते आहे पाणथळ जागा. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. दलदलीत जागेमध्ये ऑक्सिजन कमी असल्यामुळे तिथे काय होते? मिथेन तयार होते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ट्रॅजेडी ऑफ कॉमर्स हा वाक्यप्रचार या संदर्भात वापरला जातो. द फ्रेज ट्रॅजेडी ऑफ कॉमर्स is used in the context of unfortunate events related to damage caused by toxic gas emission. B. The tragic plight of the poor. C. Depletion of the renewable open access resources. D. Climate change. विषारी वायूंच्या उत्सर्जनामुळे झालेल्या हानींशी संबंधित दुर्दैवी घटना. बी. गरीब लोकांच्या दुःखद परिस्थिती. सी. नूतनीकरणक्षम मुक्त प्रवेश संसाधनाचा ऱ्हास. डी. हवामान बदल. द ट्रॅजेडी ऑफ कॉमर्स जे आहे ते अतिवापरामुळे नष्ट होते है ना. त्यामुळे नूतनीकरण क्षम मुक्त प्रवेश संसाधनाचा ऱ्हास म्हणजे डिप्लेशन होते आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. त्यानंतर खालीलपैकी हा जो आहे युनिट 9चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता वायू शरीराच्या विविध भागामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची रक्ताची क्षमता कमी करून मानवी आरोग्यावर परिणाम करते? युनिट 9चा प्रश्न आहे हा. विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस अफेक्ट्स ह्युमन हेल्थ बाय रिड्युसिंग द ब्लड कॅपॅसिटी टू कॅरी ऑक्सिजन टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड की नायट्रस ऑक्साईड? तर हे आहे कार्बन डायऑक्साईड. सीओ जे आहे हा हिमोग्लोबिनशी ऑक्सिजनपेक्षा सुमारे 200-250 पट जास्त घट्टपणे जास्त संयोग करतो. त्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता ते कमी करते आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला मदत करतील. सोबतच 5,000 प्रश्नाचा संच असलेले पुस्तक आपल्याला अमेझॉनवरून मागवायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट कॉमर्स सुद्धा प्रश्नपत्रिका मॉक टेस्ट असलेलं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही अमेझॉनवरून मागवू शकता. मंडेपासून आपण बॅच सुरू करतोय, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर का इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.